नमस्कार मंडळी मित्रांनो, तर स्वागत आहे आपले विदर्भाचा मारा या चॅनलमध्ये. चला तर व्हिडिओ सुरुवात करूया. बाप्पा बाप्पा बाप्पा, आता किती टाकाव्या झाडाले रोज पाणी, तरी बी काही मिळच नाही. खाऊन राहिलं हे तर बाप्पा सर्व वायातच चाललं. काहीतरी करा लागेल राजू याचं. काहीच नाही ना बुवा. यंदा तर सारे आंबे विकत आणून खाल्ले. या झाडाला एकही आंबा नाही, काही नाही, काही नाही, काहीच नाही. तरी बी बाप्पा फालतू आता काय अडचण आहे ती. आता मला तरी वाटते पाहा लागेन विचार करून. विचारा लागेन आता शंकराच्या मायले काय करावं बा या झाडाचं. आमच्या बुड्याच्या हातचं आहे बाप्पा हे झाड. किती दिवस टिकेल आता. बुड्याच्या कैक जमान्याच्या मसनात गौऱ्या गेल्या तरी झाड आहेच. शंकराची माय, ओ शंकराची माय, यो इकडे. बोला, काय आहे एवढ्या जोरा जोरात आवाज देऊन राहिले बाप्पा? मग लवकर येत जाय ना जोरा. आवाज दिल्याबरोबर काहून नाही येत तू? मग माणूस जोरात आवाज दिल तर नाही तरी काय करीन? हो, तुमच्या हरगिरी कमी जाऊ मी घरात. कामधंदे नाही जात मला काही. तुमचं काय आहे? खाल्लं पेल्लं की चालले गप्पा आणले, हे करू दे ते करू दे. आमचं तसं थोडी आहे काम तुमच्या सारखं. सकाळपासून संध्याकाळ कामं करावं लागते ना बाप्पा. चला आता काही जास्त बोलेल पुरत नाही बाप्पा. हो, मला एक काम होतं, तुला विचारायचं होतं. या झाडाचं काय करावं सांग बरं आता तू. हे झाड काही आता लय वायात चाललं. हे फालतू अडचण आहे ती. दुसरं लावून देऊ आपण मग. आता ते झाड का तुमच्या डोक्यावर बसलं बाप्पा? त्याची काय अडचण झाली तुम्हाला? कोणत्याही गोष्टीची अडचण होते. घरात काही नवं आणलं की त्याची अडचण, याची अडचण. आता या झाडाची काय अडचण आहे तुम्हाला बाप्पा? काय झाली अडचण? दमानं बोलणं जरा. एवढ्या जोरात नको बोलू. तुम्ही नका शिकवत जाऊ मला कसं बोलावं लागते, काय बोलावं लागते. बोलते मी बराबर. सांगा, काय झाली या झाडाची अडचण तुम्हाला? माझ्या मनात विचार आला होता की बा, तुला जर वाटत असेल तर हे झाड आपण कापून टाकू, दुसरं लावू. तुम्ही त्या झाडाचा विचार जरा कमी करा, मनातला काढून टाका आणि कामात लक्ष द्या. तुमच्या कामधंद्यावर जा. फालतू बसले रिकाम्या गोष्टी करत. शंकर उठला का नाही मग? 9 वाजून राहिले ना आता. झालं आता तो पोरगा आला डोळ्यात तुमच्या. एक झालं की एक, एक झालं की एक चालूच पाहिजे वाटते तुम्हाला. आता झाडाचं झालं नाला मा पोरावर. नाही ना, तसं नाही ना. आता शाळा नाही, 10 वाजता शाळा आहे. 9 वाजली तरी उठला नाही, काही नाही. जेव्हा खावा लागते, शाळेत जा लागते. त्याला काही काळजी आहे का नाही शाळेची? सर तू लाडानं वाया गमावणं लावलं त्याले. काही वायफाय नाही गेला तो. त्याच्यासारखा पोरगा नाही आपल्या पुऱ्या मोहल्ल्यात. एक नंबर आहे आपला शंकर. बाप्पा, माझ्यासारखा पोरगा. पाहते मी त्याले उठला का नाही तो. हो चाल, मी येतो आता घरात. आज लय उशीर झाला बाप्पा उठेले. आज बाबा माहीत झाली की आज बाबा बुकच करून टाकतात आपल्याला. चला अंगीन घेऊन घ्यायला पुरते बाबा याच्या आधी करून टाकू. हो शंकरराव, लस लवकर उठले आज तुम्ही. नाही बाबा, ते आता उठूनच राहिलो. तुम्ही जरा ताप आल्यासारखं झालं होतं मला सकाळी, मग झोपून राहिलो मी. बाप्पा, ताप तर रोजच येते ना तुम्हाला. 8 वाजली की ताप येते तुम्हाला रोज, 7 वाजली की ताप येते. नाही बाबा, खरंच अंग गरम झालं माया. पहा तुम्ही हात लावून पहा अंगाले माया. चाल नाटकं उरू. लवकर ते वदाळलं धुई आणि ते अंग तोंड धुवून चालू व्हाय शाळेत लवकर. चालल्या लेखाला ताप आली, हे आली ते आली. नाटकच पहा फक्त साऱ्या जमान्याचे. येत गीत काहीच नाही शाळेतलं. बरं बरं, जातो बाबा. हो रे, सांग तुला मी सांगून राहिलो अंग तोंड धुई, ते मोबाईल चिवडून राहिला तू. चाललो ना बाबा. स्टेटस तर होऊ द्या मला. काय काय टाकले लोक आहे ना आज, माहीत पडते सर.
साऱ्या गावाची खबर भेटते, वाढदिवस कोणाचा आहे काय आहे सरच भेटते ना. कोणाचं लग्न जुडलं. हो ना, अंगून स्वतः लक्ष देत जाणं. लोकांचं काय घेणं नाही तुले. तुले लगन कर लागते का? देऊ का तुले लगन लावून? बरं बरं, जातो मी. नेहमीच बोलत राहता तुम्ही मले. माय, काय झालं रे बाबू? जळून काऊन आला तू? बाबा बोलतच राहतात मले नेहमी उलट्या गुलट्या गोष्टीवर. बाई बाई बाई, काय करूया माणसाचं मी आता? सांगा बरं, काय झालं तुम्हाला? डोसकं इसकं फिरलं का तुमचं? सकाळून झाली की त्या पोराले मले ते झाडं गिळं चालूच ठेवता तुम्ही. जरा जा बरं कामा धंद्यावर तुम्ही. फालतू डोसकं उठवत राहता घरी असले की. बरं बरं, चाललो मी कामावर. पण नुसतं चालू नका ठेवत जाऊ. काही चांगलं सांगितलं की तुम्हाला वांगलंच वाटते. त्या पोराले काही संस्कार चांगले लावतं का नाही? काही उठते, काही जाते शाळेत. मीच दिसतो तुम्हाला काही बोलेले. जरा खेट्टानं दोघंही मायले कायले जास्त बोल चालतं. हो, चला व्हा कामावर लवकर. असं आहे मग मित्रांनो, माझा परिवार. चला मग जातो मी कामावर आता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला मग भेटू उद्या 6 वाजता.